दोघांचं आताच आठवड्याआधी लग्न झालेलं. हनीमूनला जायचं म्हणून युरोपला जायचा प्लॅन केला, पण व्हिसा मिळालाच नाही. आणि म्हणून मग भारतासह संपूर्ण जगाचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरला त्यांनी जायचं ठरवलं. मस्त मजा चालली होती. आयुष्य आणि भविष्याची स्वप्न ते पाहत होते. दोघंही आणि अचानक दहशतवादी हल्ला झाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पतीच्या मृतदेहाशेजारी हताशपणे बसलेल्या पत्नीचा फोटो संपूर्ण जगानं पाहिलाय. प्रत्येकाचं मन हेलावून गेलंय. पाहुयात सुखाचा संसार सुरू होण्याआधीच कसा झालाय इस्कोट. एका राजा राणीची वेदनादायी करुण कहाणी. पतीच्या कलेवराजवळ बसलेली ती, ज्याच्या सोबत आयुष्याची स्वप्न बघायची, तोच असा शांत निश्चित पडलेला कायमचा. हे सगळं बघायची वेळ तिच्यावर आली. स्वप्न कुस्करली गेली आहेत सगळी कायमची. काही क्षणाआधी त्यानं खांद्यावर हात ठेवलेला, हात हातात घेतलेला, किती मोठा आधार वाटत होता. त्याच्या मिठीत सारं आभाळ सामावलं होतं. त्याच्या कुशीत ना जग इवलंसं वाटत होतं. नव्हे नव्हे, तोच तर जग होतं तिचं सारं. आयुष्य आणि भविष्यही तोच तर होता. अहो, आत्ताच काही वेळेआधी त्यानं मस्करी केली होती तिच्याशी. चांगला हसत होता, आधार देत होता, बोटाला पकडून स्वप्नीय दुनियेत एक एक पाऊल टाकत होता सोबत. विनय नरवाल, हरियाणाच्या कर्नालमध्ये राहणारा, नौदलात लेफ्टनंट पदावर पोहोचलेला, बीटेक पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं, 3च वर्षांपूर्वी सैन्य दलात अधिकारी झालेला. 7च दिवस झाले लग्न होऊन. लग्नातली मेहंदी ही अजून ताजीच आहे, तशीच. त्याच मेहंदीवर रक्ताचे ओघळ येतील असं कधीच वाटलं नव्हतं. डोळ्यात लावलेलं काजळ असं भिजून जाईल अश्रूंमध्ये, कधीच वाटलं नव्हतं. विनयच्या राणीचं नाव हिमांशी, गुरुग्राम गाव तिचं. PhD करतेय ती. अवघ्या 2च महिन्यांआधी लग्न ठरलं. 16 एप्रिलला लग्नाच्या गाठी बांधल्या गेल्या. आनंदाचा सोहळा साजरा झाला. 19 एप्रिलला रिसेप्शन पार्टी झाली. सगळे आले होते सजून सवरून. आणि नंतर हनीमूनसाठी युरोपला जायचं ठरलं, पण विसाच मिळाला नाही. मग ठरलं जम्मू काश्मीरला जायचं. मस्त धमाल सुरू झाली होती. आयुष्याची स्वप्न बघत होते दोघेही. आणि 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 एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तो असा धाडकन खाली कोसळला कायमचा. काही क्षणांआधी हसत खिदळत असलेला विनय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. काय बोलायचं, काय करायचं काहीच कळेना. तशीच बसून राहिली ती पतीच्या कलेवराजवळ, डोकं थोडं वाकलेलं, खिन्न, छिन्न, विच्छिन्न. जणू तिच्या काळजात कोणीतरी खोल घाव केलाय. नव्हे तर तिचं काळीजच ओरबाडून कोणीतरी नेलंय. ती काहीच बोलत नव्हती. शब्दच फुटेनात तिच्या ओठातून. पण तिच्या मौनातून ऐकू येणारा आक्रोश प्रत्येकाचं काही चिरतोय, रक्तबंबाळ करतोय. तिच्या मौनात पतीच्या हास्याचा आवाज विरून गेलाय. रक्ताच्या थारोळ्यात आनंदाची अक्षरशः राख रांगोळी झालीये. मेहंदीच्या प्रत्येक रेषेवर रक्ताचा सडा पडलाय.
नवे आयुष्यावर एक दुखरा ओरखडा ओढला गेलाय, कायमचा. त्याला मारून टाकणारा हा सगळा थरार बघितलेल्या त्या नजरेत एक वेदना कोरली गेलीये, कायमची. हे दृश्य केवळ बघण्याचं नाही, ते अंतर्मनानं भोगण्याचं आहे. शब्द गळून पडले. खरंच, जे रक्ताचे पाठ वाहिले त्या रक्ताला धर्माचा रंग असतो का हो? रक्ताचा रंग बघून कळतो का धर्म? धर्म माणसाचा. ही हत्या फक्त विनयची नाही, तर ही हत्या आहे मानवतेची, माणुसकीची आणि शांततेच्या मार्गाची. भावना उचंबळून आल्या, संपूर्ण देशाच्या, संपूर्ण जगाच्या, आणि म्हणूनच संपूर्ण जग म्हणतंय, We want justice! 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 निष्पापांच्या वाहिलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्या. तोही असा की अशी हिम्मत करण्यास कुणीही धसावणार नाही. Magluluko! 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 त्याच्या खानदानातल्या पुढच्या 10 पिढ्यांना जरा बसायला हवी. म्हणूनच संपूर्ण देश मुठ्ठी आवळून एकमुखानं म्हणतोय, Magluluko! Magluluko! भ्याड हल्ला घ्या बदला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.